आज आपण सिंगोनियम प्लांट विषयी बोलणार आहोत आणि सिंगोनियम प्लांट त्याच्यासाठी माती तयार कशी करायची, त्याला सूर्यप्रकाश द्यायचा की नाही, पाण्याचे प्रमाण बघायचे, हे सगळं जर आपण आज बघणार आहोत. तर ओम साईराम. तर चला, माझ्या व्हिडिओमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. सिंगोनियम प्लांट हे आपल्या गार्डनची जशी शोभा वाढवते तसेच आपल्या घरातील हवा शुद्ध करण्यास मदत करते. सिंगोनियममध्ये वेगवेगळ्या व्हरायटीज आहेत. सिंगोनियम हे लाल पानांचं आणि हिरव्या पानांचं पण आहेत. तर आज आपण त्याला लावण्यासाठी माती कशी तयार करायची हे बघणार आहोत. तर माती घेताना तुम्ही 60% माती घेऊ शकता. त्याच्यानंतर 20% वाळू, 20% कोकोपीट, शेणखत 20%, त्याच्यानंतर निमखली, फंगीसाईड, हे सर्व एकत्र करून तुम्ही माती तयार करू शकता आणि त्यामध्ये सिंगोनियम हे लावू शकता. सिंगोनियमसाठी सूर्यप्रकाश हा जास्त नको. सेमी एरियात पण हे छान ग्रो करते. त्याला जर जास्त ऊन मिळाले तर अशा पद्धतीने त्याचे पानं पिवळी किंवा खराब पण होऊ शकतात किंवा जळू पण शकतात. तर तुम्ही साधारणतः आठवड्यातून एकदा उन्हामध्ये ठेवून 2-3 तासाचा सूर्यप्रकाश द्या. सिंगोनियमसाठी पाणी जर म्हणाल तर तुम्ही बोटाच्या मदतीने माती चेक करायची आणि जर ती माती सुकलेली असेल तरच पाणी द्या. जास्त पाणी दिल्याने आपले प्लांट खराब पण होऊ शकते. त्याच्यानंतर तुम्ही फर्टिलायझर हे वर्षभरातून 3-4 वेळा दिले तरीही चालेल. सिंगोनियमसाठी जास्त फर्टिलायझरची गरज नसते. सिंगोनियम बिना फर्टिलायझरचे छान ग्रो करते. पण तुम्हाला अजून चांगले ग्रो करायचे असेल तर तुम्ही याला कंपोस्ट पण देऊ शकता. कंपोस्ट पण एकदम छान फर्टिलायझर आहेत सिंगोनियमसाठी. तर त्यानंतर पानांची ग्रोथ जर बघायची असेल ना तर तुम्ही हे प्लांट जेव्हा सेमी एरियात ठेवलं ना तर याच्या पानांची ग्रोथ एकदम सुंदर आणि छान होते. आणि जर तुम्ही याला घरात ठेवलं तर थोडंसं पानांची ग्रोथ कमी होते व फक्त उंची वाढते आणि पानांचा एरिया किंवा जो ही भुशीपणा असतो तो थोडा कमी असतो. त्यानंतर तुम्ही याला खिडकीमध्ये थोडा सूर्यप्रकाश येत आहे अशा ठिकाणी जर ठेवले तर सिंगोनियमचे प्लांट हे मनी प्लांटसारखे असे उंच वाढत जाते आणि एकदम छान ग्रो करते. त्यानंतर तुम्हाला जर हे प्लांट घनदाट वगैरे हवे असेल तर तुम्ही त्याच्या पानांवरती थोडा पाण्याचा स्प्रे वगैरे करा. त्याच्याने काय होईल की जे पानं वगैरे आहेत ना ते स्वच्छ होतात आणि हे जे मुळांच्या हे आहेत ना पॉईंट, यामधून त्याला पाण्याची लेवल मिळून ते छान बुशी पण होते. सिंगोनियम प्लांटवरती ना मिलीबगचा पण अटॅक होतो, म्हणजे कीटक आहे ते, त्याचा पण अटॅक होतो. असं व्हाईट राहता. तर त्यांचा जर अटॅक झाला तर तुम्ही याच्यावर नीम ऑइलचा स्प्रे पण करू शकता. एक आठवड्यातून 2 वेळा तुम्ही जर याचा स्प्रे केला तर याच्यावरचा मिलीबगचा अटॅक पण कमी होऊ शकतो. त्यानंतर तुम्ही पानांवरती स्प्रे पद्धतीने पण पाणी द्या. त्याच्यानंतर हे प्लांट सेमी एरियात पण एकदम सुंदर होते. इंडोर पण छान आहेत. फक्त जास्त सूर्यप्रकाश देऊ नका आणि जास्त सूर्यप्रकाश दिला तर तुमचे पानं खराब होतील. तर सिंगोनियम प्लांट जर तुम्हाला नवीन ग्रो करायचे असेल तर हे बघा, तुम्ही इथे मुळ्या वगैरे आहेत ना, या ठिकाणाहून फांदी तोडून छान पाण्यात पण ग्रो जर केलं तर एकदम सुंदर मुळ्या वगैरे येतात आणि पाण्यात पण एकदम छान ग्रो होते. त्यानंतर इथं जे हे वाढलेले आहेत ना, यामधून पण एक बेबी प्लांट वगैरे जर घेतले त्यापासून पण तुम्ही एक नवीन प्लांट तयार करू शकतात. तर हे बघा, माझं हे प्लांट आहे, हे मी काठीच्या मदतीने वरती नेलं आहे. त्याला एक काठीच्या मदतीने आधार दिला आहे आणि त्यामुळे ते एक दिसायला सुंदर आणि बुशीपणा किंवा वाढही छान होते. जर आपण तशाच मोकळ्या फांद्या वगैरे जर ठेवल्या तर त्या थोडा झुकतात आणि त्याचे मोडण्याची पण शक्यता आहे, कारण हे प्लांट एकदम पटकन वाकून आणि मोडून जाऊ शकतं. आता माझ्याकडची एक स्टेम्पमध्ये मोडली होती, खराब झाली होती, तर ती छान मी पाण्यात आता ग्रो करायला ठेवली आहेत. त्यापासून आपण एक नवीन प्लांट पण तयार करू शकतो. तर चला, माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल किंवा तुम्हाला सिंगोनियम प्लांट आवडला असेल, तुम्हाला तुमच्या गार्डनमध्ये तुम्हालाही हे प्लांट लावायचं असेल तर तुम्ही नक्की लावू शकता, नक्की ग्रो करू शकता. तर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर
चला, लाईक अँड सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करा. बाय.